नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, मुलींच्या भविष्याची अत्यंत एक गुंतवणूक योजना आपल्यापाशी आलेली आहे। तर ती मित्रांनो कोणती योजना आहे, त्याचे फायदे काय होणार आहेत आणि त्या योजनेला अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, मुलींच्या भविष्यासाठी एक अत्यंत गुणवंतुक एक योजना आलेली आहे, जी आहे सन्मान निधी। म्हणजेच मित्रांनो, ही जी योजना आहे ती लग्नासाठी पैसे जमा करायचा विचार करत असाल तर तुम्ही ही योजना विशेषक ठरू शकते। म्हणजे या योजनेतून तुम्हाला वर्षाला लाख रुपये जमा केले तर तुम्ही त्याचेच म्युच्युअल फंडानुसार लाखो रुपये मिळवू शकतात। या योजनेची सविस्तर माहिती आपण पुढील ह्याच्यात घेऊया। तरी तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत। तर मित्रांनो, तुम्ही समजून घेणं अत्यावश्यक आहे की ही योजना जी आहे ती का लाभदायक आहे व आपल्या मुलींसाठी काय अशी एक योजना महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे की मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करणे। ही योजना जी आहे ती तुम्हाला एक नवीन मुलींच्या नावावर नवीन खाते उघडण्याची संधी देते, ज्यामध्ये तुम्हाला रकमेपासून ते गुंतवणूक करण्यापर्यंतचे दीर्घकालीन फायदे तुम्हाला मिळू शकतात। तसेच तुम्हाला 10 वर्षापासून म्हणजे जन्मापासून 10 वर्षाची होईपर्यंत मुलगी त्याचे खाते काढून त्याचे बेनिफिट्स, नंतर तुम्हाला सर्वात मोठा फायदा जो असतो तो हाय इंटरेस्ट रेट म्हणजेच टॅक्स बेनिफिट्स। म्हणजे 2025-26च्या पहिल्या तिमाहीत योजनेचा व्याजदर 8.2% व्याजासकट सरकारी बचत योजनांमध्ये तुम्हाला लाभ भेटण्याचं एक असं हे असतं। तर वयाच्या 21व्या वर्षी मॅच्युरिटी कालावधीनंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल, चला हे समजून घेऊया एका उदाहरणासमोर। जर तुम्हाला समजा जर तुमच्या मुलीच्या नावावर वयाच्या जर पहिल्या खातं उघडलं आपण 15 वर्षाच्या दरम्यान आणि 1 लाख रुपये जर जमा केले, त्या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा आहे। म्हणजेच 15 वर्ष जन्मल्यानंतर 6 वर्ष तुम्हाला व्याज मिळत राहील। सध्याच्या 8.2 व्याज दरांमध्येच तुम्हाला केलेली जी रक्कम असते त्या सुमारे तुम्हाला 46.5 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो। आणि उच्चल व्याज तुम्हाला जे असतो तो 8.2 व्याज दराच्या ह्याच्यावर असतो आणि इतर बचत जे योजनेपेक्षा जास्त आहे, म्हणजेच टॅक्स बेनिफिट्स याला म्हणतात। योजनेत जमा केलेली रक्कम, मिळालेल्या व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्ही सेक्शन वरती 80% तुम्हाला म्हणजे 1.5 लाख रुपयेपर्यंत कर सवलत मिळू शकतो मित्रांनो। आणि जोखमीमुक्त म्हणजेच कोणताही रिस्क याच्यामध्ये नाही। आणि ही योजना जी आहे ती सरकारद्वारे समर्थित आहे आणि त्यामुळे तुमच्या परिपूर्ण पैसा सुरक्षित आहे। लवचिक गुंतवणूक तुम्ही 250 रुपयापासून करू शकता। तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेजारच्या गावच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्यायचं आहे आणि तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सहभागी योजनेमध्ये तुम्हाला ते खातं उघडायचं आहे मित्रांनो। आणि ते खात्यामध्ये तुम्हाला असं एक करायचं आहे की अर्ज भरा सुकन्या योजनेचा। म्हणजेच तुम्हाला एक फॉर्म घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत। तसेच त्या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। आणि आवश्यक कागदपत्र काय करणार आहेत, मुलींचा जन्म दाखला, तसेच पालकांचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि प्रथम जमा करा 250 रुपये कॅश, चेक किंवा डिमांड। तर 1 लाख रुपये जमा केल्यास किती मिळेल, म्हणजेच मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जर तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये जमा केले तर 15 वर्ष तुम्ही एकूण 15 लाख रुपये जमा करतास। तसेच 8.2च्या साध्याच्या व्याजदरानुसार 21 वर्षानंतर तुम्हाला सुमारे 46.5 लाख रुपये मिळतील। जर व्याजानंतर कालावधीनंतर जर वाढला तर ही रक्कम आणखी जास्त होऊ शकते। तर याचाच कॅल्क्युलेटर जो वापरून तुम्ही गुंतवणूक करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की